मिरज तालुक्यातील टाकळी येथे ओढ्याच्या पाण्याला अचानक दुधाचा पांढरा शुभ्र रंग आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अनोळखी व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात दूध ओढ्याच्या पात्रात ओतल्याचं निदर्शनास आलं असून हे दूध भेसळयुक्त असल्याच्या संशयातून कारवाई टाळण्यासाठीच नष्ट करण्यात आलं असावं असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। सध्या राज्यभर अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त दूध व अन्न पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येते आहे। काही दिवसांपूर्वीच मिरज तालुक्यातील सलगर येथे दूध भेसळ प्रकरणी दोघांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनानं कारवाई केली होती। या कारवाईनंतरच टाकळी येथे मोठ्या प्रमाणात दूध ओढ्यात टाकण्यात आल्यानं या दोन्ही घटनांचा संबंध असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। छाप्याची भीती निर्माण झाल्यानं संबंधित भेसळयुक्त दूध बाजारात विक्रीस न आणता ओढ्यात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा। यामुळे काही अंतरापर्यंत संपूर्ण ओढ्याचं पाणी दुधामुळे पांढरं झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र या प्रकारामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या प्रकरणाची चौकशी करून ओढ्यात टाकण्यात आलेल्या दुधाचे नमुने तपासावेत, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मिरज प्रतिनिधी मराठी एस न्यूज।